राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, लक्ष्य व कार्य. प्रस्तुत पुस्तकात माननीय बाळासाहेबांचे काही मूलभूत विषयांवरील 6 बौद्धिक वर्ग आहेत. या बौद्धिक वर्गांना 31 वर्षाहून अधिक काळ लोटला असला तरी एखाद्या त्रिकालाबाधित सत्याप्रमाणे त्यात मांडलेले विचार आजही संदर्भपूर्ण वाटतात. प्रस्तुत पुस्तकातील बौद्धिक क्रमांक 6. बौद्धिकाचा विषय एक आधारभूत कार्य. सर्व परिस्थितींमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक आधारभूत कार्य आहे. जर हे कार्य योग्य प्रकारे आणि प्रभावीरित्या झाले तर या कार्याची शक्ती वाढेल. जर संघाचे कार्य संपूर्ण देशास व्यापून राहिले तर त्या आधारावर आपल्या समाजास जी दिशा आम्ही देऊ इच्छितो आहे ती दिशा देण्यासाठी आम्ही समर्थ राहू. तऱ्हेतऱ्हेची कामे उभी राहतील. पण त्या सर्वांसाठी आधाररूपाने संघ कार्याची अत्यंत आवश्यकता आहे. या कारणामुळे कोणत्याही प्रकारची परिस्थिती असली तरी संघ कार्य वाढवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. यामुळेच आम्ही संघाचे कार्य परिस्थिती निरपेक्ष आहे असे म्हणतो. परिस्थितीचा काही विचारच करू नये असा याचा अर्थ अजिबात नाही. सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये कार्य. परिस्थिती अनुकूल राहिली नसतानाही कार्य करायचे आहे, कारण तशा परिस्थितीला बदलण्यासाठी कार्याची आवश्यकता असते. जेव्हा परिस्थिती अनुकूल असते त्यावेळी अशा परिस्थितीचा लाभ आपले कार्य वाढवण्यासाठी घेतला जातो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये अधिक परिश्रम करूनही तेवढा प्रतिसाद, रिस्पॉन्स आणि यश मिळत नाही जेवढी परिस्थिती अनुकूल असताना मिळते. चहूबाजूंनी खडक असलेल्या भागातून वाहणाऱ्या नदीचे पात्र जास्त रुंद होऊ शकत नाही, परंतु नदी जेव्हा मैदानी प्रदेशात येते तेव्हा त्या नदीची चंचल धारा जमिनीला छेदून आपले पात्र खूप विस्तारते. जबलपूरच्या खडकाळ प्रदेशातून वाहणाऱ्या नर्मदेचे पात्र एवढे अरुंद आहे की ते पात्र माकड देखील उडी मारून ओलांडू शकते. त्यामुळे त्या भागास बंदरकुदी असे म्हटले जाते. परंतु हीच नदी मैदानी भागात आल्यावर खूप मोठी होते. संघ कार्याबाबतही असेच आहे. प्रतिकूल परिस्थितीत याचे पात्र अधिक रुंद होऊ शकत नाही, पण अनुकूल परिस्थितीमध्ये हे कार्य विशाल रूप धारण करते. म्हणून दोन्हीही प्रकारच्या परिस्थितीत काम तर करावेच लागेल. आजकाल देशविदेशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती सर्व परिस्थिती संघ कार्याच्या विस्तारासाठी खूप अनुकूल आहे. त्याचा अधिकाधिक लाभ उठवण्याची आवश्यकता आहे. ही अनुकूलता शनैशनै वाढतच चालली आहे असे वाटत आहे. जसे जसे कार्य वाढते तसा तसा त्या कार्याचा समाजावर प्रभाव पडतोच पडतो. तरीही संघ कार्यास जेवढे यश मिळायला हवे होते तेवढे मिळू शकलेले नाही. ज्यांची मते संघाच्या विचारांशी जुळत नाहीत अशा काही लोकांनी आणि पक्षांनी संघाबद्दल अनेक गैरसमज निर्माण केले हे याचे कारण आहे. खूप काळपर्यंत देशावर आणि समाजावर एका विशिष्ट पक्षाचे आणि त्या पक्षाच्या विशिष्ट नेत्याचे नियंत्रण, स्ट्रॉंगहोल्ड राहिले आहे. त्यांचे विचार संघाशी जरा देखील मिळते जुळते नव्हते. त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांनी संघाला विरोध केला. शासनात असल्यामुळे त्यांनी सर्व प्रकारच्या मार्गांचा, साधनांचा, माध्यमांचा वापर करून संघाला विरोध केला. या सर्व विरोधांमुळे संघाला अपेक्षित यश मिळण्यात अडचण आली. संघ कार्यास अत्यंत प्रभावी बनवावे. कार्य करताना क्षेत्रात जेव्हा संघेतर लोकांशी चर्चा होते ते जेव्हा संपर्कात येतात तेव्हा देशात शक्तींचे जे केंद्रीकरण होत आहे त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अवश्य एक शक्ती केंद्र बनेल हा विचार व्यक्त केला जातो. अन्य अनेक शक्ती देखील या शासन केंद्रांवर प्रभाव पाडून आहेत. या शक्ती छिन्नविच्छिन्न झाल्यावर संघालाच विशिष्ट प्रमाणात शक्ती घेऊन समाजात अराजकता उत्पन्न होणार नाही, समाज चुकीच्या मार्गावर भरकटणार नाही यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे
अशी परिस्थिती येईतोपर्यंत अधिकाधिक परिश्रम करून संघकार्यास अत्यंत शक्तिशाली व प्रभावी बनवण्यासाठीच्या कार्यात रत व्हावे, हे कार्यकुशल व्यक्तींचे काम असते. संघापाशी आज ज्या प्रकारची आणि जेवढी शक्ती आहे, तेवढी शक्ती घेऊन समाजात आज कोणी उभा नाही. या शक्तीस आणखी वाढवण्याची आवश्यकता आहे. सर्व लोकांशी ज्या प्रकारचा संपर्क आवश्यक आहे, त्या प्रकारचा संपर्क जर संघ कार्यकर्त्यांनी ठेवला तर विविध शक्तींच्या ध्रुवीकरणाच्या वेळी आपले हे संघकार्य एका मोठ्या शक्ती केंद्राच्या रूपात अवश्यमेव उभे राहील आणि हे शक्ती केंद्र समाजाला स्थिर राखण्याइतके सामर्थ्यशाली असेल. पुढे जी अनुकूल परिस्थिती येऊ घातली आहे, त्या परिस्थितीचा विचार करून अधिकाधिक कार्यकर्त्यांना संघाचे कार्य करण्याची प्रेरणा देऊन बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. जेथे शाखा आहेत तेथील शाखांची स्थिती चांगली बनविली जावी. जेथे शाखा नाहीत तेथे त्या उभारल्या जाव्यात. जेथे आपले संघाचे लोक नाहीत तेथे संघाचे लोक निर्माण करण्यासाठी आणि जेथे आहेत तेथील लोकांमधील शैथिल्य इत्यादी दूर करून त्यांना सचेत आणि कार्यप्रवृत्त करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करावे लागतील. ही स्थिती लवकरात लवकर आली पाहिजे. आज जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा विचार करावा लागेल. पुढे येणाऱ्या परिस्थितीवर दृष्टी ठेवावी लागेल. काँग्रेस पक्षाने आजपर्यंत संघाला सांप्रदायिक संबोधून समाजामध्ये संघाबद्दल नाना प्रकारचे गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न योजनापूर्वक केले आहेत. या व्यतिरिक्त एक दुसरी विचारधारा आहे जी याहीपेक्षा अधिक अपप्रचार संघाविरुद्ध करते. ही विचारधारा आहे कम्युनिस्ट किंवा साम्यवादी. आपल्या देशातील आणि बाहेरच्या देशातील परिस्थितीचा अभ्यास केल्यास साम्यवादाच्या रूपाने जो विचार पसरला आहे त्यामागे काही क्षणिक उर्मी होती असे दिसून येते. पुढे हा उत्साह, जोश ओसरला. समाजाच्या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्याची भाषा करणारा साम्यवाद अयशस्वी असल्याचे जगासमोर सिद्ध झाले आहे. त्याची ताकद पतनोन्मुख आहे. पूर्व बर्लिन आणि पश्चिम बर्लिन यांच्यामध्ये जी भिंत निर्माण करण्यात आली आहे त्यावरून साम्यवाद असफल झाला हे सिद्ध होते. अन्य विचारधारांशी साम्यवादाचा जेव्हा प्रत्यक्ष संघर्ष निर्माण झाला तेव्हा साम्यवाद्यांना आपला विचार आणि आपले लोक यांना वाचवण्यासाठी एक भिंत उभारावी लागली. भिंत उभारण्याची आणखीही काही कारणे असू शकतात, परंतु यामुळे साम्यवादाचा पराभव निश्चितच झाला. या नव्या विचारप्रणालीने सुशिक्षित लोकांवरही प्रभाव पाडला. जगातील सर्व प्रश्न या विचारप्रणालीद्वारे चुटकीसरशी संपुष्टात येतील, सर्व रोग नष्ट होतील, कष्ट दूर होतील असे त्यांना वाटू लागले. शिक्षित नवीन पिढीवर या विचारसरणीचा प्रभाव पडला आणि साम्यवाद ही एक फॅशन बनली. कारण हे एक नवे औषध आहे, नवीन विचारप्रणाली आहे असे ते समजत होते. जे शिकले सवरलेले लोक या विचारप्रणाली समवेत राहिले त्यांना प्रगतिशील म्हटले गेले. पण जे विवेकी लोक या विचारसरणीहून भिन्नमत असणारे होते त्यांना प्रतिक्रियावादी, सांप्रदायिक आदी म्हणून त्यांच्याबाबत चुकीचे समज निर्माण करण्यात आले. परंतु आज मोठ्या वेगाने जगात मोठे परिवर्तन येऊ घातले आहे. या विचारधारेमार्फत सर्व काही होईल हा दावा खोटा वा धोक्याचा आहे याचा अनुभव लोकांनी घेतला. हा विचार अनेक राष्ट्रांमध्ये पसरत चालला आहे आणि आपल्या देशातही आला आहे. संघाचा विचार हाच उचित, हा भाव निर्माण करा. अशा अवस्थेमध्ये समाजातील शाश्वत जीवनशक्ती, अतिप्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आणि आम्हाला समाजात जे परिवर्तन घडवून आणायचे आहे त्यासंबंधीचा विचार आम्हाला असा मांडावा लागेल की आम्हाला कोणी पुराणमतवादी म्हणणार नाही. संघाचा जो विचार आहे तो विचार उचित आणि योग्य आहे हा विचार समाजात जागृत करावा लागेल. या आधारावर समाज संघटित आणि शक्तिशाली बनेल. या शक्तीच्या आधारावर येथील समाज आपले सारे प्रश्न सोडवू शकेल. असा विचार करण्यामध्ये ना सांप्रदायिकता आहे ना पुराणमतवादी होण्याची बाब आहे. कोणतीही विदेशी चौकट येथे टिकणार नाही. जगात
जो देश जेवढा प्राचीन तेवढा त्या देशाचा इतिहास, त्या देशाची परंपरा प्राचीन असते. अमेरिकेचा विचार केला तर त्या देशाचा इतिहास 200-250 वर्षांचा आहे. त्या देशाची कोणतीही समस्या जरी समोर आली तरी त्या समस्येचा इतिहास 200 वर्षांहून अधिक असू शकत नाही. रशिया ही असा एक देश आहे ज्याचा इतिहास प्राचीन आहे, पण त्या देशाच्या आजच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांमागील इतिहास तसा लहानचा आहे. अल्पकाळाचा इतिहास असल्याने त्या समस्येमधील गुंतागुंतही कमी आहे. पण आपल्या देशाची स्थिती सर्व देशांहून भिन्न आहे. आमचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. येथील ज्या लहान मोठ्या समस्या आहेत त्या समस्यांमागे 2-3 हजार वर्षांची पार्श्वभूमी आहे. अशा स्थितीत आपल्या देशात ना रशियन चौकट यशस्वी ठरू शकते ना अमेरिकन. कोणतीही विदेशी चौकट येथे चालणार नाही. आम्हाला आमच्या अभ्यासातूनच आमची व्यवस्था शोधावी लागेल. आपल्या प्रतिभेद्वारे आपल्या समस्यांवर उपाय शोधावे लागतील. हाच संघाचा विचार आहे आणि तो अन्य लोकांना समजणे कठीण नाही. आजच्या अंतर्बाह्य परिस्थितीमुळे हा विचार समजणे हे आता पहिल्या इतके कठीण राहिलेले नाही. आजच्या अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवला पाहिजे. परिस्थिती अनुकूल झाली तर त्या परिस्थितीचा लाभ उठवायचा नाही अशी काही शपथ संघाने घेतलेली नाही. संघाची शक्ती वाढावी. 1946-47 मध्ये देशात ज्या घटना घडल्या त्यामुळे संपूर्ण समाजात एक प्रतिक्रिया निर्माण झाली होती. संघाला त्याचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे लाभ झाला होता. त्या काळी शेकडोच्या संख्येत प्रचारक निघाले आणि 1-2 वर्षात विविध स्थानी खूप शाखा उभ्या राहिल्या. परंतु त्या प्रतिक्रियेचा जो लाभ होता तो स्थायी होऊ शकला नाही. 30 जानेवारी 1948 रोजी गांधी हत्येची घटना घडली नसती तर प्रतिक्रियात्मक रूपाने एवढ्या प्रचंड संख्येने जे स्वयंसेवक संघाच्या जवळ आले होते त्यांना आत्मसात करण्यासाठी संघाला वेळ मिळाला असता. त्याद्वारे आपली शक्तीही खूप वाढली असती. समाजातील अनेक दोषही नष्ट झाले असते. त्या काळात महाराष्ट्रात तर त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. संघाचे शेकडो स्वयंसेवक, प्रचारक, विस्तारक या नात्याने बाहेर पडले तेव्हा गावागावांमधून ब्राह्मणेतर परिवारातील चांगले चांगले शिकलेले तरुण संघस्थानावर येऊ लागले होते. समाजात ज्यांचे नेतृत्व ब्राह्मणेतर या भेदावरच आधारित होते त्यांच्या मनात हा भेदच संघामुळे मिटला तर आपली नेतागिरी कशी चालणार अशी भीती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. जर आणखी 2-3 वर्षांचा कालावधी मिळाला असता तर दोन्ही वर्गातील जे युवक मोठ्या संख्येने संघात येऊ लागले होते ते संघात एकरूप झाले असते आणि संपूर्ण महाराष्ट्रात ब्राह्मणेतर हा भेदच राहिला नसता. अन्य प्रांतांमध्येही संघाजवळ एवढे लोक आले होते की जर ते सगळे संघाचे झाले असते तर देशाचे सगळे चित्रच पालटले असते. एवढ्या संख्येने जे लोक आले होते त्यातील काही पुन्हा परतही गेले असते, पण तरीही मोठ्या संख्येने लोक समरस झाले असते. परंतु दैवगती निराळीच होती. 1948 मधील वर उल्लेखित घटनेनंतर शासनाने अकारण संघावर वज्राघात केला. त्यामुळे मोठ्या संख्येने संघाजवळ आलेल्या लोकांना संघ सामावून घेऊ शकला नाही. जर आज परिस्थिती अनुकूल आहे तर सर्व स्वयंसेवकांनी प्रेरणा घेऊन या कार्यासाठी बाहेर पडले पाहिजे. गावागावांमध्ये शाखांची उभारणी केली पाहिजे. त्यातील काही शाखा बंदही पडतील, परंतु मोठ्या संख्येने जे स्वयंसेवक आमच्याजवळ येतील त्यांना पचवण्यामध्ये संघ अवश्य सफल होईल. संघाची शक्तीच समाजाला स्थिर ठेवू शकेल. या कारणामुळेच संघाची शक्ती वाढली पाहिजे असे मत विविध क्षेत्रात काम करणारे अन्य लोक स्पष्टपणे, अस्पष्टपणे व व्यक्तिगत पातळीवर व्यक्त करतात. आज देशात स्वतःला जे उजवे, डावे वा समाजवादी म्हणून घेणारे लोक आहेत त्या सर्वांशीही
संघाचा संपर्क येतो. अन्य सर्व पक्षांमध्ये स्पृश्यासारखा विचार दिसून येतो. परंतु भारतवर्षात केवळ संघच एक असा आहे की जो या गोष्टीपासून दूर आहे आणि संघाचे कार्यकर्ते देशात जास्तीत जास्त प्रमाणात सर्व प्रकारच्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असतात. संघाच्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून भाषण देण्यासाठी, विचारविनिमय करण्यासाठी जेवढ्या प्रमाणात संघाचे कार्यकर्ते अन्य लोकांच्या जवळ जातात तेवढ्या प्रमाणात अन्य कोणत्याही संस्थांचे लोक जात नाहीत. कधीकधी असाही अनुभव येतो. जे लोक आपल्या संस्थेच्या शिस्तभंग कारवाईला घाबरून संघापासून दूर राहतात त्यातील बहुतांश व्यक्ती संघाच्या बाजूच्या असतात. संघाची ताकद वाढली पाहिजे असे त्यांना वाटत असते. चीनी आक्रमणाच्या वेळी लष्कराचे लोकही काय संघाची ताकद आणखी वाढू शकत नाही अशी विचारणा करीत होते. अशा प्रकारची शक्ती समाजाच्या स्थैर्यासाठी अत्यंत आवश्यक आहे असे ते समजत होते. अशा प्रकारे संघाची ताकद अंततोगत्वा समाजाच्याच उपयोगी पडणार आहे असा आभास लोकांच्या मनात निर्माण झाला होता. अन्य पक्षांसमवेत आमचे भलेही मतभेद असोत, कोणी स्वतःला समाजवादी म्हणत असेल तर कोणी अतिप्रगतिशील, संघ त्यांच्यावर जी टीका करतो ती द्वेष भावनेतून नाही. त्यांनी त्यांचा विचार स्पष्ट केला पाहिजे, म्हणजे ते काही गोलमाल करू शकणार नाहीत. हा त्यामागील हेतू असतो. जे ज्या दिशेने समाजाला घेऊन जाऊ इच्छितात ती दिशा स्पष्ट केली पाहिजे. त्याची आवश्यकता देखील आहे. परंतु या लोकांसमवेतही जेव्हा प्रत्यक्ष चर्चा आणि प्रश्नोत्तरे होतात तेव्हा अनेक विषयांबाबत विचार साम्य दिसून येते. शब्दांचा आग्रह सोडून आकस न बाळगता विचार केल्यावर तेही संघाच्या विरुद्ध सांप्रदायिक पुराणमतवादी असल्याचे जे आरोप ऐकले होते ते सत्य प्रतीत होत नसल्याचे सांगतात. अनेक प्रश्नांबाबत संघाच्या विचारांशी त्यांची मते जुळतात. जे लोक स्वतःला समाजवादी म्हणवतात त्यांना जर समाजवादाचा अर्थ काय आहे, तुम्ही जो साम्यवाद आणू इच्छिता काय त्यामध्ये व्यक्तीची महत्ता तुम्ही मानत नाही, वर्गसंघर्षात काय लाखो लोकांना मारू इच्छिता, काय तुम्ही मनुष्याला एक छोटासा भाग पार्ट समजता, असे विचारले तर ते म्हणतात की असे काही नाही, आम्ही मनुष्याचे मोठेपण महत्ता मान्य करतो. चीन आणि रशियात जो वर्गसंघर्ष झाला तो इथे होता कामा नये. चर्चेतून हाच अर्थ निघतो की समाजवादी म्हणजे ज्याला परिवर्तन हवे आहे तो. गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक संपर्क आवश्यक. परंतु संघ व्यक्तीच्या केवळ भौतिक जीवनाचाच विचार करीत नाही, आध्यात्मिक जीवनाबद्दलही विचार करून वाटचाल करावी लागते. आज जे आहे त्याला कोणती रचना म्हणता येणार नाही, समाजात कोणती व्यवस्था दिसून येत नाही. संघ या स्थितीत परिवर्तन घडवू इच्छितो. आपले जे एक सूत्र आहे ते लक्षात ठेवून अन्य गोष्टींचा विचार करत योग्य रीतीने समाजात परिवर्तन घडवून आणले पाहिजे. जर समाजवादाचा अर्थ आपल्या समाजाची उन्नती व्हावी, प्रगती व्हावी असा असेल तर संघाने आधीच हे ठरवलेले आहे. सर्वोदयवाले जे म्हणतात ते आपल्या प्राचीन सामाजिक स्वरूपाशी मिळते जुळतेच आहे. त्यांनी सर्वांना घर हवे, सर्वांना औषध हवे अशी 10 सूत्रे दिली आहेत. जर हाच समाजवाद आहे, हाच सर्वोदयवाद आहे तर याच्याशी कोणाचे भांडण होऊ शकते? मग एखाद्या गोष्टीचाच आग्रह आणि भांडण कशाला? परंतु देशात असेही काही लोक आहेत जे समाजवादाचे नाव घेऊन समाजाला दुसऱ्या चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या दिशेने जाता कामा नये अशी संघाची इच्छा आहे. परंतु संघासंदर्भात मोठ्या प्रमाणात जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात संपर्क वाढवावा लागेल. या गैरसमजांची काळजी न करता सर्व बाजूंनी लोकांशी संपर्क साधला तर त्यांना संघामध्ये आणण्यात आम्ही सफल होऊ. जरी ते संघस्थानापर्यंत येऊ शकले नाहीत तरी संघाजवळ मात्र अवश्य येतील. कोणताही हिंदू त्याज्य नाही. जेव्हा आपण संघाची शक्ती आजमावतो तेव्हा त्यात केवळ
रोज संघस्थानावर येऊन दक्ष आरंभ करणारेच लोक येत नाहीत. संघात पूर्वी येऊन गेलेले परंतु आज न येऊ शकणारे, संघाबद्दल, संघ विचारांबद्दल आस्था व सहानुभूती बाळगणारे, अशा सर्वांचा संघाच्या शक्तीत अंतर्भाव होतो. असे लोक देखील संघशक्तीच्या काठावर इकडे तिकडे उभे आहेत. आपल्या कार्याबद्दल अशा प्रकारच्या विशाल दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. आपल्यासाठी कोणताही हिंदू त्याज्य नाही असा विचार घेऊन शाखा वाढवण्याचा प्रयत्न केला जावा. शाखेच्या आधारे समाजापाशी जाऊन अधिकाधिक संपर्क वाढवावा. त्यांचे जे शब्दप्रयोग आहेत त्याची चिंता न करता जर त्यांच्याशी संपर्क केला तर अनेक समान गोष्टी आढळून येतील. तेही आमच्या शक्तीच्या चहूबाजूंनी येण्यास तयार होतील. संघाबाबतच्या आपल्या धारणा मिथ्या आहेत याचा अनुभवही त्यांना येईल. आमच्या त्यांच्याबद्दलच्या काही चुकीच्या धारणा असतील तर त्याही दूर होतील. परस्परांमधील मनोमालिन्य दूर झाल्यावर ते सर्व संघशक्तीच्या चहूबाजूंनी उभे राहतील. समाजाला स्थिर राखण्याची शक्ती अखिल भारतीय पातळीवर केवळ संघाच्या जवळ आहे. पण ती शक्ती जेवढ्या प्रमाणात हवी तेवढ्या प्रमाणात सध्या नाही. आम्हाला एवढी शक्ती प्राप्त करायची आहे की देशाच्या एखाद्या भागात जर एखादी समस्या उभी राहिली तर आपल्या सामर्थ्याच्या ताकदीवर आम्ही त्या समस्येचे निराकरण करू शकू. कोणत्याही प्रकारच्या दुसऱ्या लोकांनी या देशातील समाजाला चुकीच्या दिशेने वळवून भ्रष्ट करता कामा नये. एवढी आमची ताकद हवी. आंतरराष्ट्रीय परिस्थितीही आता वेगळी आहे. विध्वंसक विचाराच्या दृष्टीने विचार करता स्थिती एकदम बदललेली आहे. देशात व देशाबाहेर जी परिस्थिती निर्माण होत आहे त्याचा लाभ उठवला पाहिजे. 1946-47 मध्ये जसे हजारोच्या संख्येत प्रचारकांनी इकडे तिकडे जाऊन गावांमध्ये हजारो शाखांची उभारणी केली त्याप्रमाणे यावेळीही विचार करायला पाहिजे. जेवढे प्रचारक व विस्तारक निघू शकतात त्यांना काढले जावे. कार्य जुने झाले म्हणून हताश होऊन बसण्याची आवश्यकता नाही. समस्यांमधून आम्हाला मार्ग काढायचा आहे. कार्यासाठी वेळ काढा. संघाचे जेवढे स्वयंसेवक आहेत त्यांनी संघ कार्यासाठी 2-4 महिने उपलब्ध होतील अशा प्रकारे आपल्या जीवनाची रचना केली पाहिजे. जे स्वयंसेवक डॉक्टर आहेत, प्राध्यापक आहेत, वकील आहेत वा अन्य कामधंद्यांमध्ये आहेत त्या सर्वांनी संघ कार्यासाठी काही वर्षे दिली पाहिजेत. त्यांनी आपल्या व्यवसायाला कुलूप लावावे व आपला कामधंदा आपल्या लहान भावाकडे सुपूर्द करावा. कोणत्याही प्रकारे तयार व्हावे. पण अशी पद्धती तयार झाली पाहिजे. अनेक देशांमध्ये 1-2 महिने एवढ्या कालावधीसाठी सक्तीने लष्करी शिक्षण दिले जाते. आम्हीही जर संघासाठी कमीत कमी 1 तास वेळ काढला तर ते अशक्य नाही. संघाचा स्वयंसेवक आपल्या जीवनातील काही वेळ संघासाठी, संघ कार्यासाठी देण्यासाठी तत्पर असला पाहिजे. त्याचा प्रभाव संपूर्ण देशावर पडेल. अशा प्रकारे संघाचे कार्य करणाऱ्या लोकांची संख्या एवढी वाढेल की त्याची गणती करणेही कठीण होईल. व्यावहारिक जीवन व्यतीत करणारे विस्तारक मोठ्या संख्येने उपलब्ध होतील. 4 लोकांना एकत्र कसे करावे, त्यांना बरोबर घेऊन कसे जावे असा अनुभव असणारे स्वयंसेवक जेव्हा आपले घरदार सोडून 2-4 महिन्यांसाठी संघ कार्यार्थ बाहेर पडतील तेव्हा संघाचे कार्य अत्यंत वेगाने वाढेल. गावागावामध्ये जे जुने स्वयंसेवक आहेत त्यांना शोधून काढावे आणि त्यांना पुन्हा संघाच्या साखळीत एखाद्या कडीप्रमाणे बद्ध करण्यात यावे. जेथे शाखा नाहीत तेथे शाखा निर्माण करणे, स्वयंसेवकांना उभे करणे असे योजनापूर्वक काम केल्यामुळे थोड्या काळात अनेक शाखा आणि स्वयंसेवक निर्माण होतील. काही शाखा बंद पडल्या तरी काही नक्कीच वाढतील. जेथील शाखा बंद पडतील त्या ठिकाणीही 2-4 स्वयंसेवक मिळतील. कार्यक्रमांसाठी त्यांना बोलवत राहिल्यास त्यांच्याशी संपर्क कायम राहील. त्यांनाही मी स्वयंसेवक आहे या गोष्टीचा अभिमान वाटत राहील. संघकार्य तीव्र गतीने विकसित होण्याचा काळ आता आला आहे. परंतु या अनुकूलतेचा लाभ त्या दृष्टीने प्रयत्न केला तरच होऊ शकेल. संघाचे कार्य एवढे जुने आणि एवढ्या मोठ्या संख्येने स्वयंसेवक असतानाही या सर्व परिस्थितीचा लाभ आम्ही उठवू शकलो नाही तर त्यासाठी आम्हीच दोषी आहोत. कार्यक्षेत्रात कोणत्याही संकटासाठी तयार राहा. संघाचे अस्तित्व असूनही
अनुचित गोष्टी का घडतात असा विचार आम्ही अनेकदा करतो. यातून असा अर्थ निघतो की ते थांबवण्यासाठी आमच्याकडे जेवढी योग्यता असायला हवी तेवढी आमच्याकडे नाही. आपली जेवढी योग्यता आणि शक्ती असेल त्यानुसार सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होतील. दोष परिस्थितीचा असतोच असे नाही. त्या परिस्थितीमध्ये आपली भूमिका किती आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे. आपल्या भूमिकेच्या संदर्भात सदैव विचार करणे हे अधिक चांगले आहे. जर परिस्थिती अनुकूल आहे आणि संघाचे स्वयंसेवक बसून राहिले असतील तर त्या अनुकूलतेचा कोणताही लाभ मिळणार नाही. परिस्थितीचा लाभ उठवणे हे आमचे कर्तव्य आहे. संघाने जी अनेक प्रकारची कामे उभी केली आहेत त्यामुळे समस्या तर निर्माण होतीलच. खूप मोठ्या प्रमाणात लोकांना गती देऊन त्यांना कार्यासाठी उभे करावे लागेल. त्यासाठी धोका, रिस्कही पत्करावी लागेल. समस्या उभ्या राहणारच नाहीत असे समजून काम करणे अशक्य आहे. जेव्हा एवढे प्रचारक निघतात तेव्हा काही घरे नष्ट होतात, काही लोकांचे करिअर खराब होते. परंतु अशा 50-50 लोकांचे वैयक्तिक जीवन नष्ट झाल्यानेच प्रचारक उभे राहतात. अशा लोकांच्या आधारावरच कार्य पुढे गेले आहे आणि शक्तिशाली झाले आहे. युद्धात जसे सर्व काही धोके स्वीकारावे लागतात त्याच प्रकारे देशाच्या कार्यासाठी जोखीम घ्यावी लागते. नेपोलियनचे एक उदाहरण आहे. स्पेनमध्ये एक खूप छोटासा रस्ता होता. त्या रस्त्याच्या चहूबाजूंना उंच उंच डोंगर होते आणि त्या पलीकडे शत्रूचे सैन्य मोठ्या संख्येने जमा होते. शत्रूच्या सैन्याने विचार केला की या छोट्या रस्त्याने पलीकडे जाणे अशक्य आहे. पण नेपोलियनने शत्रूवर असलेल्या या दहशतीचा लाभ उठवून आपली सेना त्या लहानशा रस्त्याने नेण्याचा आदेश दिला. डोंगरावरून बिगुल वाजवण्यात आले. पलीकडील विशाल सैन्याच्या मनात भीती निर्माण झाली आणि त्यांची पळताभुई थोडी झाली. जसा युद्धात धोका पत्करावा लागतो तसेच कार्यक्षेत्रात जे कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्यास तयार असतात त्यांनाच यश मिळते. पुढे जी परिस्थिती येणार आहे ती लक्षात घेऊन संघकार्याचा आराखडा आत्तापासूनच निर्माण करायला हवा. 2-3 वर्षांच्या आत काम वाढवण्याची योजना जर तयार केली आणि प्रयत्न केले गेले तर परिस्थितीचा फायदाही मिळेल आणि कार्यही वेगाने पसरेल. तसेच संघ हा समाजास चिरस्थायी ठेवणारा आधार आहे असा भावही लोकांच्या मनात निर्माण होईल. आज जे लोक भीतीपोटी वा अन्य एखाद्या कारणामुळे संघापासून दूर आहेत तेही आमच्यासोबत उभे राहतील. अशी एक मोठी शक्ती निर्माण झाल्यावाचून राहणार नाही. आज सर्व लोकांची दृष्टी संघाकडे आहे. हे सर्व लोक या संघशक्तीच्या चहूबाजूंना येऊन उभे राहतील आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही एका शक्तिशाली समाजाची निर्मिती करण्यात अवश्य सफल होऊ. तो दिवस आता फार दूर नाही.